राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे 15 जुलै 2021 रोजी झरी जामणी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय चरणबद्ध आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन देशातल्या आदिवासी जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या अंतर्गत देशव्यापी आंदोलन म्हणून 15 जुलै रोजी तहसील कार्यालय झरी जामणी येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले। आज आमच्या आदिवासीवर एवढा अत्याचार अन्याय होऊन राहिलाय। मला असं वाटते की आमच्या सगळ्या लोकांनी एक जागी सगळे येऊन आपली जनजागृती करून आपण यांना पाठिंबा द्यावं अशी मला सगळ्यांकडून आशा अपेक्षा आहे। तरी पण आज 15 तारखेला जो याचा धरणं प्रदर्शन आंदोलनाचा जो टप्पा आहे याच्यामध्ये सर्व लोक संघटनेचे येऊन एकत्र सहभाग दिला। तरी आम्ही आज तहसीलला निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। या कार्यक्रमाचे नेतृत्व शेषराव विजू सोयाम, आंदोलन अध्यक्षता नन्नू उद्धव कोडापे, ॲडव्होकेट अनिल किन्नाके, प्रशांत मुनेश्वर, तुकाराम आत्राम, विवेक खोब्रागडे, आकाश आत्राम, पांडुरंग पोयाम, प्रमोद कोडापे, संदीप कोवे, सुधाकर चांदेकर, रजनी कोवे, मंगला टेकाम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले। मित्रो, आज जे आम्ही झरी तालुक्याच्या समोर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमाने जे निवेदन आम्ही देत आहोत, या निवेदन देण्यामागचं कारण असं की देशभरामध्ये तमाम आदिवासीवर होणाऱ्या जो अन्याय अत्याचार आहे किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान 1950 रोजी या देशाला बहाल केलं, त्या संविधानामध्ये जे 244(1) नुसार जे 5वी अनुसूची आहे आणि हक्क अधिकार आमच्या आदिवासी समाजाला बहाल केलेले आहेत, त्या हक्क अधिकाराची अजूनपर्यंत अंमलबजावणी या देशामध्ये होताना दिसत नाही। आणि आमच्या संपूर्ण आदिवासी बांधवांच्या विरोधामध्ये अन्याय अत्याचार होताना या देशातलं सरकार आमच्या लोकांना एक पीडित करून, आमच्या लोकांना या जंगल जमिनीपासून वंचित करून देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजावर अन्याय करत आहे। आणि म्हणून या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय छात्र संघ आणि राष्ट्रीय कर्मचारी संघ अशा 3 संघटनेच्या माध्यमानं आणि या संघटनेच्या समर्थनामध्ये या तालुक्यातली आदिवासी विकास परिषद, जंगम दल, गोंडवाना गणतंत्र पार्टी अनेक असे संघटनांनी या धरणेला समर्थन दिलेलं आहे। सचिन गुडेटवार, विदर्भ न्यूज, केळापूर।